ಕೆಲವು ದಿನದ ಹಿಂದೆ ಚೀಫ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅವರು ವಿಷ್ಣುವಿನ ಬಿಹೆಡೆಡ್ ಮೂರ್ತಿ ಮೇಲೆ ಇನ್ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ವರ್ಡಿಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿರೋ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಾಕಿದೆ. ಆದ್ರೆ ಇಷ್ಟು ಬೇಗ ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. 6ನೇ ಅಕ್ಟೋಬರ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಟ್ರಯಲ್ ನಡೀತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ರಾಕೇಶ್ ಕಿಶೋರ್ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ಸೀನಿಯರ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಸಿಜೆಐ ಗವಿಯವರ ಮೇಲೆ ಬೂಟ್ನ ಎಸೆದು ಸನಾತನ್ ಕಾ ಅಪಮಾನ್ ನಹಿ ಸಹೆಂಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಜೋರ್ಜಾರಾಗಿ ಚೀರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ಮೇಲೆ BCI ಬಾರ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ತಕ್ಷಣ ರಾಕೇಶ್ ಕಿಶೋರ್ ಅವರನ್ನ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಭಾರತದ ಟಾಪ್ ಅಫಿಷಿಯಲ್ಸ್ ಮೇಲೆ ರಾಕೇಶ್ ಅವರು ಈ ತರದ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಳ್ಳುವಂತ ಸಂದರ್ಭ ಬಂದಿದ್ದಾದ್ರೂ ಯಾಕೆ, ಇದನ್ನ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದಾನೆ जल्दी से बता दूं क्योंकि उसके पीछे एक संदेश छुपा हुआ है कि सीजेआई गवई साहब ने जो सुप्रीम कोर्ट में 16 सितंबर को सुनवाई की थी एक PIL के ऊपर। कौन PIL करता था ये मुझे नहीं मालूम, कौन वकील था ये भी मुझे नहीं मालूम, मगर उस समय उन्होंने सनातन धर्म का मजाक उड़ाया था ये कहकर कि मूर्ति से, क्योंकि खजुराहो में एक मूर्ति है 7 फीट की विष्णु भगवान की जो beheaded है, उसका सर जो है जब आक्रमणकारी हिंदुस्तान में आए तो उन्होंने बहुत से मंदिर खंडित किए, उनमें ये भी मंदिर है। मैं 3-4 दफे उस मूर्ति के सामने बैठ कर रो चुका हूँ, मुझे मालूम है कि कितना दुख होता है, इतनी बढ़िया मूर्ति का सर गायब है। उसको रिस्टोर करने के लिए उन्होंने कहा तो CJI गवई ने कहा कि मूर्ति से कहो, अपने भगवान से प्रार्थना करो, तुम तो इतने बड़े भक्त हो भगवान के कि मूर्ति ही कुछ कर ले। तो ये चीज़ें मुझे मजाक लगी और अन्याय ये लगा कि उन्होंने याचिकाकर्ता की याचिका पे कोई ऑर्डर नहीं किया, खारिज कर दिया। फिर बाद में मॉरिशस में ये कह दिया कि बुलडोजर से देश नहीं चलेगा। आप ಯಾವಾಗ ನ್ಯಾಯ ಧರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೋ ಈ ತರದ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳು ಕಾಮನ್ ಆಗೋಗುತ್ತೆ.